तर नमस्कार सगळ्याला. काल एक व्हिडिओ टाकला होता बरं का मी, की ते आमची यूट्यूबची इन्कम वगैरे काय दाखवलं होतं. तर कमेंट वाचले मी मी माझं कसं तुम्हाला सांगतो, मी सहसा तर कमेंट वाचतच नाही बरं का. कारण कसं आहे, मला लय कंटेंट बनवावं लागतं. मला इंस्टाग्रामवर कंटेंट बनवावं लागतं, मला फेसबुक पेज आहे, फेसबुकवर पुन्हा शिवानीचं अकाउंट चालू लागतं, योगिताचं अकाउंट टाकावं लागतं, माझं शॉर्टचं 2 चॅनल आहेत. हे सगळं मला चालवत बसावं लागतं. शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामला कॉमेडी व्हिडिओ बनवावं लागते, लिहावं लागते, एडिट करावं लागते, भरपूर लय काम असते. मला जा का दिवस दिवस ह्यात जातो. त्यातही असलं ऊन पावसाळा काय चालू होईना, मी उन्हात पण व्हिडिओ केले ते. म्हणजे मला पुढचं मरण पडलेलं आहे, की पुढचं माणसाला हसवायचं कसं, हसवून आपल्याला 2 पैसे मिळतील कसं, ही मला पडलेलं आहे उद्याचं. पण काय काय लोक नाही, काय काय लोक ना कमेंट करण्यातच गुंतून पडले ती. मी तुम्हाला सांगू खरं खरं, 2-2 4-4 महिने कमेंट बघत होता नाही. बघतो मी इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर अपडेट असतो. पण सकाळी कधी उघडलं की ज्यावेळेस मला अपलोड करा त्यावेळेस मी उघडतो, आधीमध्ये उघडतच नाही. कारण आपलं ती मग कसं माहीत आहे का, चांगली चांगली माणसं ही होती ती आतनं डोक्यातून तुटते ती. आता काय काय लोक बघा, त्यांनी खचून 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 सगळं बंद करून टाकलं. आता अशा गोष्टी मला बोलायला नाही ते बरं का. पण माणसं काय करते, ते चांगलं एखादा माणूस जर पुढं चालला तर त्याला पाक डिमोटिवेट करून करून त्याला बंद करायला होती ती. पण आपल्याला बंद करून चालत नाही. आपलं लय पस्तान वाढवलेलं आहे. आपल्याला लय कामायची, लय पैसे कमवायचे, आपल्याला भरपूर काय काय कामं करायची. ज्या माणसाला आयुष्यात पैसे कमवायचे ना, ती माणूस थांबू शकत नाही. त्याला कामच करायचं आहे, कामच करायचं आहे, काय बी कोणी बोलू द्या वाईट. कारण त्याला पुढचं मरण पडलेलं आहे. काय हप्ता असतील म्हणा, काय त्यानं 12 भानगडी करून ठेवलेले असतात म्हणा, असे भरपूर सारे काय काय ते कामं करून आलेले असे ती. त्यामुळे ही कमेंट बघून डिमोटिवेट होतच आहे. आता आमच्या सोशल मीडियामध्ये बघा, फेसबुकवरनं, यूट्यूबवर, इंस्टाग्राम, एकदम गरीब घरातली पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी माणसं आज त्यांची उदाहरण नावं घ्यायला मला काहीच अडचण नाही. कारण ते आपली जवळची मित्र आहे. आपलं वैशाली चव्हाण म्हणा, वैशू, आता ते जिमला जाते ते आपल्या ऊसतोडीच्या ताई, काय त्यांचं नाव, मनीषा ताई असलेल्या, पुन्हा आपले रविदादा असलेली, पुन्हा गवारे दादा असलेली, पवन दादा असेल, अजून भरपूर सारे आपले जवळचे मित्र आहेत ते बाबा, ऋषी असेल, असे भरपूर कंटेंट क्रिएटर नाही, सगळी गरिबीतनं पुढे गेलेली माणसं आहेत. त्याच्यामुळं ही माणसांना थांबू शकत नाही. ह्याला किती डिमोट, आता प्रत्येक आता जेवढ्याची मी सगळ्यांची नाव घेतली, ही सगळी गरिबीतनं पुढे गेलेली आहे ती. पण काय काय लोकांना ती पचतच नाही. गरिबीतनं एखादा माणूस पुढे चालेल त्याला पचणार नाही. का गरीब माणूस जिमला जाऊ शकत नाही, का व्यायाम करू शकत नाही. ज्यावेळेस गरीब असतो ना त्यावेळेस त्याकडे पैसे नसते, त्यामुळे ती काहीच करू शकत नाही. पण जसं जसं त्याकडे पैसे त्याला सगळंच कळतंय. त्यामुळे ते पैसे असल्यामुळं ही राहिलेल्या गोष्टी आपल्या जे स्वतःचा जे लागणारं जे आहे शरीराला, त्याची इच्छा काय असतील काय ती राहिलेली ती पूर्ण करतो. पण नाही, काय काय लोकांना नाही, नाही गरीब होता तेव्हा बरा होता ना, आता माझ्याला असं झालं तसं. तर मला पण कमेंट येते, आपण नाही लक्ष देत, कारण मला पुढचं दिसलेले आहे. आणि काल एखादी कमेंट वाचली बरं का, माझ्या बहिणीची, बाबा ज्यांनी घर बांधायला काढले, हो का, त्यांचं जीवन आहे. मी काय मदत केली, किती मदत केली, हे मला कोणाला सांगत बसायची गरज नाही. आणि मी कधी सांगणार पण नाही, कारण ती माझ्यावर कधी वेळ पण येणार नाही. जर वेळ आली तर मी सांगेल पण, की बाबा एवढी एवढी मदत केली मी, दोघी बहिणींना मदत केली. पण ती मी सांगणार नाही, आपल्याला बोलून दाखवायचं नाही. कारण मी मदत केली, मी कशी बोलून दाखवू किती केली, काय केली, कशा मार्फत केली, कशासाठी केली. आता एक आमचा काळ तर बाबा त्या खुशीचा, की बाबा खुशी जन्माच्या वेळेस काय माणसांनी आम्हाला मदत केली. माझं वाईट होतं त्यावेळेस दिवस, पण त्याची मी परतफेड पण केलेली आहे. पण ती मी सांगत बसू का सगळ्याला, किती वाटलं, किती दिलं, कोणाकोणाला मदत केली. पर ती पण लोक म्हणते ती बाबा आता पैसे आला म्हणून सगळ्याला दाखवायला लागला आणि मदत करायला लागला आणि व्हिडिओ टाकायला लागला. आता एक पवन साहू म्हणून एक माणूस आहे, ती पण गरीबच होता, बिल्डर. आता हे सगळ्याला मदत करतो, पिशवी भरून येतो गाडी, त्याला पण लोक म्हणतात नाही नाही आता लय मात चालला, सगळ्याला वाटायला. ही अशी होती गोष्ट. त्याच्यामुळे आपण बोलून दाखवत नाही. पण जर मला तशी वेळ आलीच सांगायचे, तो काय केलं जर कोणी विचारलं तर मी सांगायला तयार आहे त्या तोड्यासमोर. आणि माझं पण काय प्रश्न आहेत, मी काय अडचणीत असताना माझ्यावर काय काय संकट आली, काय काय ही मला प्रश्न मी साठवून ठेवल्याचं. जर कोण आला तर मी त्याला उलटं विचारू शकतो. हां, आणि त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसणार, कारण प्रश्नच मला तसा आहे. कारण माझ्या जीवनात घटना तशा घडून गेले, त्यामुळे हे प्रश्न मी साठवून ठेवलेत. मला कोणी विचारायला यावं आणि मी त्याला माझा प्रश्न विचारावं, मग त्याला कळते. ते असं पळून गेला पाहिजे डायरेक्ट, बाबा
चुकलं माझं म्हणून, कारण माझं प्रश्न तसा आहे, दमदार प्रश्न आहे. ही मी माझ्या साठवून ठेवले. ती वेळ आली ना, जी मला कोण नडल त्याला मी विचारणार माझा पण प्रश्न. त्यावेळेस बघू कोण किती मला उत्तर देते, कारण त्या अडचणीत मी गेलो. आता माझ्या बहिणीचं घराचं काम चालू आहे, त्यांचं त्यांनी कुठनं पैसे उचललं असतील किंवा काय केलं असतील, हो का. सगळीच काही गोष्ट आपल्याला सांगत नसते ती, आपण काय विचारतो. त्याचा संसार आहे, त्यांचं काम चांगलं करायला ते करू दे त्यांच्या त्यांना. त्यांनी पैसे असल्याची वेळेस काढलं नाही ना, काय ते नियोजन लावलंच असेल की थोडंच आपल्या वर्षा कोण बसणार आहे तेव्हा. आपले ज्यावेळेस चांगलं दिवस होतं, चांगलं म्हणजे आता काय वाईट नाही तर, पण ज्यावेळेस पैसे लो यायचं त्यावेळेस आपण मदत केलेली आहे सगळ्याला. ना आपल्यावर अशी अडचण आली नाही की आपल्याला त्याला रिटर्न द्यावं त्यांनी. आपण मागणार पण, आपण मदत केलेली आणि कसं मागणार. आता काय लोक ज्यांनी मदत केली नाही ती म्हणजे आमचं द्या त्याचा विचार असते, आपण काय बोलू शकत नाही. हां, काल मी इन्कमचा व्हिडिओ टाकला होता. मग काय लोकांचं म्हणणं आहे की तो इन्कम दाखवली नाही. बाबा दाखवली, 24 वर्षाच्या 2024 दाखवली, 25 दाखवली. पण लाईफ टाईम दाखवायचं म्हणजे कसं होतं माहिती आहे का, अजून माणसाच्या डोळ्यात येतं बाबा एवढी इन्कम झाली तेवढी इन्कम झाली. आता मी हे लय काय घेतलं, पण काय गोष्टी कशात हिट व्हावं लागते, आपला हाईट व्हावं लागते त्या. आपण सगळ्याच गोष्टी दाखवू शकत नाही ना. आता काय माणसं पण सगळ्याच गोष्टी दाखवत नाही, त्या सगळं पण दाखवून चालत नाही. आता आम्ही प्रत्येक गोष्टी काय ना काय घेत आहोत, पण ती काय दाखवत बसायचं नसतंय. मी पहिलं सगळं दाखवायचो, हे घेतलं ती घेतलं. मग मला काय ज्ञानी लोकांनी सांगितलं बाबा असं करू नजर लागते. आता काल प्रत्येक दादाची गाडी पलटी झाली, नजर लागली. तसं आपण प्रश्न गोष्ट दाखवायची नाही कोणाला. बरोबर आहे त्यांचं, पण माणसाची नजर आलं नाही पाहिजे. जे आमचं दिसतं व्हिडिओमध्ये किंवा काय पसार आहे ती 50% खरा 50% खोटा असतो. त्याच्यामुळं सोशल मीडिया ह्याच्यावर लई विश्वास ठेवायचा नाही. जे काय ते बघायचं, मनोरंजन करायचं, एन्जॉय करायचं, मस्त जगायचं. आता आम्ही लवकरच एक ट्रिप काढणार आहे बरं का, जे तुम्हाला बघण्यात मजा येईल. लवकरच लांबची ट्रिप आहे, 7-8-10 दिवसाची ट्रिप आहे. ती कंटेंट सगळ्याला आवडेल. दिवसात आपण 3 व्हिडिओ सोडायचं, सकाळी एक संध्याकाळी एक. 2 सोडले तर चालते ते. सकाळी उठल्या सोडायचा, संध्याकाळी सोडायचा. 2 व्हिडिओ सोडले तर चालते ते, कारण माणसाला तेवढंच बघायला टाईम भेटते. मग ती कंटेंट सगळ्यालाच आवडेल बघा. लांबचा विषय आहे. 500 रुपये सापडलं पॅन्टेत, ते लांबचा विषय. मग 10 दिवसाची ट्रिप, म्हणजे 10-20 मस्त आहे, तुम्हाला आवडेल. अजून त्याला 1 महिना टाईम आहे. असं कंटेंटसाठी काय पण. आता आमचं कॉमेडी कंटेंट पण सगळ्याला आवडतं बरं का. आम्ही कॉमेडी करतो, आमचं ब्लॉगिंग चालू असतं, फॅमिली ब्लॉग चालू असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही फॅमिलीसोबत असतो, ही लय महत्त्वाचं आहे. ही काय लोकांना लय आवडतं. काय लोक आम्हाला कमेंट करते की बाबा, व्हॉट्सअपला कमेंट करते. माझा इंस्टाग्रामला नंबर आहे, त्या नंबरवर काय जण कमेंट करते ती उगच पैसे ती म्हणताना फेकून दिलं, शूटिंगला लागणारे पैसे की बाबा तुम्ही फॅमिलीसोबत हिंडताव, हे भारी वाटतं आपल्याला. आईसोबत असते, लेकरं बाळ, आपण सगळे सोबतच असतो. अजून पण आम्ही सगळे सोबतच आहे. आम्ही काय सगळी एकमेकाला सोडून कधी हिंडत नाही. तर असंच राहावा, मिळून राहावा. सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे का, की वाईट कमेंट करू नका, चांगल्या कमेंट करा. पण ज्याला कोणाला चांगलं बोलता येतं ना, वाईट पण बोलू नका. आपली पण माणसं असते ती, 4 चौक बघणार असते ती. तुम्ही पण कमेंट करून तुमची लाईक घालवू नका ना. काय म्हणते ती की उदारी नाही ठेवते राजा, असं काहीतरी असते ती उदारीच्या दुकानात. तुम्ही तर कशाला तुमचं घाण करता. आता सोशल मीडियावर आता भरपूर पॉलिश आली ती की जे वाईट कमेंट करतं त्याला पोलिस जाऊन धरते ती, हे करते ती, यार काय बी. त्यामुळं कशाला तुम्ही तर वाईट बोलता होतं. आपण आपलं काम करा, तुम्ही तुमचं काम करा. एखाद्याला नसेल आवडत तर तुम्ही बघू नका. इरिटेट होत असलं तर कशाला टेन्शन तर करून घ्या. आता काय लोक ते महेश मोठे व्हिडिओ बघते ती, फॉलोअर्स कमी, व्ह्यूज जास्त. ते म्हणलेलंच आहे की बाबा मला लोक फॉलो करून बघण्यात हे करत नाही. ती मला न फॉलो करता मला सर्च करते ती, मग बघते ती. असं नसेल आवडत तर बघायचं नाही, सरळ मार्गी बसायचं शांत. जे आवडतं त्याला बघते ती. जी आमची फॅमिली आहे बाबा ती बघतीच. शॉर्ट असते, ब्लॉग असते, काय स्वयंपाक असतो, काय खेळलं, इकडे तिकडे झाली, फिरलेलं, भारी व्हिडिओ असते बघण्यासारखे. तुम्ही आपल्या आयडियावर जाऊन सर्च करा, तुम्हाला आवडेल. आणि वाईट कमेंट करू नका. मनापासून धन्यवाद चांगले कमेंट करतात त्यांना. आता म्हणणार हे बाबा काय बी भरंगाळायला लागला, काय करायचं, पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतंय. तर चला मित्रांनो, धन्यवाद, बाय बाय.